Welcome to all. In this video, we will discuss about matters, then classification of solids, and then difference between crystalline and amorphous solid. Now we know that the materials are composed of atoms or molecules. कोणतंही जरी आपण मटेरियल जर घेतलं तर ते ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स किंवा आयन्सनी बनलेलं असतं. अँड ऑल्सो वी नो दॅट मॅटर इज क्लासिफाईड इंटू थ्री टाईप्स. जे मॅटर असतं हे तीन टाईप्समध्ये क्लासिफाय झालेलं असतं, सच ॲज सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. त्याचे जे तीन प्रकार आहेत ते कोणकोणते आहेत तर सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. नाऊ इफ यू सी in the solids there is a strong force of attraction between the atoms or molecules. जर कोणतंही तुम्ही सॉलिड घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स असतील यांच्यामध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो कसा असतो, स्ट्रॉंग असतो. अँड ड्यू टू धिस दे मेंटेन अ डेफिनेट शेप अँड साईज. त्याच्यामुळंच कोणतंही जरी तुम्ही सॉलिड जर घेतलं तर त्याला डेफिनेट असा काय असतो, शेप अँड साईज असतो. बट इन केस ऑफ लिक्विड अँड गॅसेस ॲक्च्युली देर इज अ नो स्ट्रॉंग force of attraction between atoms or molecules, and therefore they cannot form any definite shape and size. लिक्विड आणि गॅसेसमध्ये हा जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो ॲटम्स किंवा मॉलिक्युल्समध्ये हा म्हणावं तेवढा स्ट्रॉंग नसतो. त्याच्यामुळे काय होतं की हे जे काही लिक्विड अँड गॅसेस आहे तर हे लिक्विड अँड गॅसेस दे डू नॉट have the definite shape and size as compared to solid. This liquid and gases have the very weak force of attraction between them. आणि जर तसंच तुम्ही लिक्विड अँड गॅसेसमध्ये जर कम्पेअर केलं तर गॅसेसमध्ये हा वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो ॲज कम्पेअर टू लिक्विड्स. बट आय एम नॉट गोइंग इन डिटेल्स अबाउट द liquids and gases. In this video actually I want to discuss about the solids only. So on the basis of arrangement of atoms or molecules, these solids are classified into two types. हे जे सॉलिड्स आहेत तर हे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्सच्या त्यांच्या अरेंजमेंटच्या बेसिसवर यांचे दोन टाईप्स पडतात. these two types of solids are crystalline solid and non-crystalline solid. This non-crystalline solid is also called as the amorphous solid. म्हणजे हे जे काही सॉलिडचे दोन प्रकार आहे किंवा हे सॉलिडचे जे क्लासिफिकेशन होतं दोन प्रकारामध्ये ते कोणकोणतं होतं तर एक क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरं आहे तुमचं नॉन क्रिस्टलाइन सॉलिड. नॉन क्रिस्टलाइन सॉलिडलाच आपण ॲमॉर्फस सॉलिडसुद्धा म्हणतो. सो नाऊ फर्स्ट वी विल सी अबाउट द क्रिस्टलाइन सॉलिड. आता आपण क्रिस्टलाइन सॉलिड नेमकी म्हणायचं कशाला हे बघू. ॲक्च्युली the crystalline state of solid is characterized by a regular and periodic arrangement of atoms or molecules. म्हणजे ही जी काही क्रिस्टलाइन सॉलिड असतं तर ह्या क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये ॲटम्स किंवा जे काही मॉलिक्युल्स असतील तर यांची जी काही अरेंजमेंट असते ही कशी असते, रेग्युलर अँड पिरियडिक असते. अँड इन नेचर इफ यू सी द मोस्ट ऑफ द सॉलिड्स आर इन क्रिस्टलाइन सॉलिड्स. अँड ऑल्सो these crystalline solids are having the low energy state because during the formation of this order structure the more energy is released. Now such crystalline solids are again classified into two types. हे जे काही क्रिस्टलाइन सॉलिड्स आहे याचे सुद्धा आणखी दोन प्रकार पडतात.
One is the single crystalline solid and other is the polycrystalline solid. म्हणजे सिंगल क्रिस्टलाइन सॉलिड आणि पॉलिक्रिस्टलाइन सॉलिड हे जे काही दोन प्रकार आहे, तर हे दोन प्रकार हे क्रिस्टलाइन सॉलिडचे असतात. की याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रेग्युलर अँड पिरियडिक अरेंजमेंट ऑफ ॲटम्स असते. नाव वी विल सी अबाउट द सिंगल क्रिस्टलाइन सॉलिड. आता आपण इथं बघूया की सिंगल क्रिस्टलाइन सॉलिड कशाला म्हणायचं. नाव कन्सिडर हिअर द टू डायमेन्शनल सॉलिड क्रिस्टल. मी तुम्हाला इथं टू डायमेन्शनल सॉलिड क्रिस्टल दाखवलेलं आहे, इन विच ॲक्च्युली all all the atoms are arranged in a well manner, and here I have shown this two-dimensional solid crystal are composed only the atoms. इथं मी जे सॉलिड क्रिस्टल दाखवलेलं आहे, तर हे फक्त असं दाखवलेलं आहे की हे फक्त ॲटम्सचे बनलेलं आहे. इट इज जस्ट फॉर सिम्पली अंडरस्टँडिंग. आता जर तुम्ही ह्या सॉलिड क्रिस्टलला जर बघितलं, तर याच्यामध्ये हे जे काही सर्व ॲटम्स मी जे दाखवलेले आहे याच्यामध्ये, तर हे कसे ॲक्च्युली एक वेल मॅनर अरेंज केलेले आहेत. आणि इफ यू सी द एनी कॉलम और एनी रो इन दिस crystal, then the distance between each and every atom is same. प्रत्येकामधलं जर डिस्टन्स जर तुम्ही बघितलं, कोणताही कॉलम घ्या, कोणताही रो घ्या, तर याच्यामध्ये कसं आहे ते सारखंच आहे. अँड दिस कॉलम्स और रोज आर रिपीटेड अगेन अँड अगेन थ्रू आउट दिस सॉलिड क्रिस्टल. म्हणजे हेच जर कॉलम घेतला तुम्ही किंवा रो घेतला, तर हाच याच्यामध्ये रिपीट झालेला तुम्हाला दिसेल. म्हणजे एकानंतर एक सारखेच आलेलं तुम्हाला दिसेल. म्हणजे ही जी अरेंजमेंट झाली ना, तर ही अरेंजमेंटला आपण म्हणतो रेग्युलर अँड पिरियडिक अरेंजमेंट. आणि इफ यू सी द एन्व्हायरमेंट ऑफ एनी ॲटम, जर तुम्ही कोणताही ॲटम घेतला आणि त्याच्या अवतीभोवतीचं जे एन्व्हायरमेंट आहे ते जर बघितलं, तर दॅट एन्व्हायरमेंट इज सेम विथ रिस्पेक्ट टू अदर एनी ॲटम. तर तेच एन्व्हायरमेंट तुम्हाला कोणताही जर ॲटम घेतला तर त्याच्या अवतीभोवती असं. मग ही जी काही अरेंजमेंट आहे इथं ॲटमची, तर ही कशी, दिस इज द रेग्युलर अँड पिरियडिक अरेंजमेंट आहे. बरोबर आहे. इन केस ऑफ थ्री डायमेन्शन ऑल्सो, इफ यू कन्सिडर थ्री डायमेन्शनल सॉलिड क्रिस्टल हिअर, तर इथं सुद्धा तुम्हाला दिसेल की हे जे काही ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स आहेत, तर हे सुद्धा कसे दाखवलेले, ॲक्च्युली त्यांची जी अरेंजमेंट आहे ही कशी रेग्युलर आहे आणि पिरियडिक आहे. म्हणजे एकच जर तुम्ही रो किंवा कॉलम जर घेतला, तर तोच रिपीट झाल्यासारखा तुम्हाला याच्यात वाटेल. बरोबर आहे. आणि प्रत्येकाचं जर डिस्टन्स त्यांच्यामधलं बघितलं, तर हे सगळ्या ॲटम्स किंवा मॉलिक्युल्समधलं जे डिस्टन्स असतं हे कसं आहे, सारखं आहे. अँड this regular and periodic arrangement of atoms is extended throughout this crystal solid crystal. म्हणजे ही जी काही रेग्युलर अँड पिरियडिक अरेंजमेंट आहे आपण ॲटमची घेतलेली, ही संपूर्ण त्या सॉलिड क्रिस्टलमध्ये असते. तर असे जे सॉलिड असतात, अशा सॉलिड्सला आपण क्रिस्टलाइन, सिंगल क्रिस्टलाइन सॉलिड म्हणतो. म्हणजेच काय की the solid having the regular and periodic arrangement of an atoms or molecules extends throughout in the material. Such solids are called as a single crystalline solid. म्हणजे हे जे काही सिंगल क्रिस्टलाइन सॉलिड असतात, याच्यामध्ये ॲटम्स किंवा मॉलिक्युलची जी काही अरेंजमेंट असते ही रेग्युलर आणि पिरियडिक असते. आणि ही रेग्युलर अँड पिरियडिक अरेंजमेंट जी आहे ही थ्रूआउट दॅट क्रिस्टल असते. म्हणजे ते जर क्रिस्टल जर तुम्ही बघितलं, सिंगल क्रिस्टलाइन जर सॉलिड जर बघितला, तर त्याच्यामध्ये प्रत्येक ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स जे असतील त्यांची जे काही एन्व्हायरमेंट असेल हे सगळं कसं असतं, विथ रिस्पेक्ट टू इच अदर हे सेम असतं, सारखंच असतं. आणि ती अरेंजमेंट जी आहे ती थ्रूआउट त्या क्रिस्टलमध्ये एक्सटेंड झालेली असते. म्हणजे सगळ्या क्रिस्टलमध्ये एकसारखीच अरेंजमेंट तुम्हाला दिसते. तर असे जे सॉलिड्स असतात त्यांना आपण सिंगल क्रिस्टलाइन सॉलिड म्हणतो.
आता याचे जर एक्झाम्पल्स बघायचे झाले तर डायमंड, शुगर, लीड, सोडियम क्लोराईड, these are some examples of the single crystalline solid. Now we will see about the polycrystalline solid. Here also I have shown two-dimensional solid crystal. आता जर तुम्ही ह्या सॉलिड क्रिस्टलमध्ये जर बघितलं तर इथं सुद्धा तुम्हाला काय दिसेल की रेग्युलर अँड पेरियोडिक अरेंजमेंट ऑफ ॲटम्स दिसेल, परंतु धिस रेग्युलर अँड पेरियोडिक अरेंजमेंट ऑफ ॲटम्स और मॉलिक्युल्स इज एक्सटेंडेड इन अ व्हेरी स्मॉल रिजन. पण ही जी काही अरेंजमेंट आहे रेग्युलर अँड पेरियोडिक अरेंजमेंट, ही कशी आहे एका स्मॉल स्मॉल रिजनमध्ये तुम्हाला दिसेल, छोट्या छोट्या भागामध्ये तुम्हाला दिसेल. आता जर इथं बघितलं तर दिस इज द रिजन इन विच रेग्युलर अँड पेरियोडिक अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इज देअर. बरोबर आहे. तसंच जर तुम्ही हा दुसरा रिजन बघितला, याच्यातसुद्धा तुम्हाला रेग्युलर अँड पेरियोडिक अरेंजमेंट दिसते. अशा प्रकारे देअर आर नंबर ऑफ रिजन्स इन विच रेग्युलर अँड पेरियोडिक अरेंजमेंट इज देअर. आता हे जे छोटे छोटे दाखवलेले हे सुद्धा कसे देअर इज अ रेग्युलर अँड पेरियोडिक अरेंजमेंट आहे. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे हे जे टू डायमेन्शनल सॉलिड क्रिस्टल मी दाखवलं, याच्यामध्ये सुद्धा रेग्युलर अँड पेरियोडिक अरेंजमेंट ऑफ ॲटम्सची आहे, परंतु ही जी रेग्युलर अँड पेरियोडिक अरेंजमेंट आहे ही कशी आहे एका स्मॉल स्मॉल रिजनमध्ये. बरोबर आहे. मग असे जे काही स्मॉल रिजन असतात तर त्या स्मॉल रिजनला आपण म्हणतो ग्रेन. म्हणजे की ज्याच्यामध्ये असा रिजन की ज्याच्यामध्ये ॲटम्स किंवा मॉलिक्युलची जी अरेंजमेंट असते ही कशी असते रेग्युलर अँड पेरियोडिक असते, परंतु तो जो रिजन असतो हा खूप छोटा असतो म्हणजे स्मॉल असतो. बरोबर आहे. मग अशी जी जो एरिया आहे जो रिजन आहे त्या रिजनला आपण म्हणतो ग्रेन. अँड द बाउंड्रीज ऑफ दिस ग्रेन्स आर कॉल्ड एज द ग्रेन बाउंड्रीज. आणि हे काय ज्या बाउंड्रीज दाखवल्या मी तर याला काय म्हणतो आपण ग्रेन बाउंड्रीज म्हणतो. बरोबर आहे. नाव यू कॅन सी ऑल्सो इन केस ऑफ थ्री डायमेन्शनल सॉलिड क्रिस्टल. इथं सुद्धा तुम्ही जर बघितलं तर देअर इज अ रेग्युलर अँड पिरियोडिक अरेंजमेंट ऑफ ॲटम्स अँड दॅट अरेंजमेंट इज एक्सटेंडेड इन अ व्हेरी स्मॉल रिजन. आता इथं मी काय केलं एक सिम्पली समजण्यासाठी वेगवेगळ्या कलरचे तुम्हाला ॲटम्स दाखवले की जेणेकरून तो ते ते जे कलर आहेत तो कलर म्हणजे त्याचा तेवढा रिजन झाला. कारण हे थ्री डायमेन्शनलमध्ये दाखवणं थोडं कठीण कठीण आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही बघितलं तर देर आर नंबर ऑफ small regions in which regular and periodic arrangement is there. Okay, that means in a such solids are called as a polycrystalline solid. म्हणजे पॉलिक्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जी काही ॲटम्स किंवा मॉलिक्युलची जी काही अरेंजमेंट असते ही रेग्युलर अँड पिरियोडिक असते, बट दॅट एक्सटेंडेड इन अ स्मॉल रिजन ऑफ क्रिस्टल्स. ती त्या क्रिस्टलच्या खूप छोट्या भागामध्ये असते आणि तो जो छोटा भाग असतो किंवा तो जो रिजन असतो त्याला आपण काय म्हणतो ग्रेन्स म्हणतो. अँड ॲग्रिगेशन ऑफ सच ग्रेन्स आर कॉल्ड ॲज अ पॉलिक्रिस्टलाइन सॉलिड. मग असे जे काही नंबर ऑफ ग्रेन्स मिळून आपल्याला जो काही ॲक्च्युली सॉलिड मिळतो त्या सॉलिडला आपण पॉलिक्रिस्टलाइन सॉलिड असे म्हणतो. तर सिंगल क्रिस्टलाइन आणि पॉलिक्रिस्टलाइनमध्ये जर हा फरक बघितला तर सिंगल क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जी काही रेग्युलर अँड पिरियोडिक अरेंजमेंट ऑफ ॲटम्स किंवा मॉलिक्युलची असते तर ती थ्रू आउट दॅट इंटायर क्रिस्टल असते. बरोबर आहे. परंतु पॉलिक्रिस्टलाइन सॉलिडमध्ये काय असतं ही जी काही रेग्युलर अँड पिरियोडिक अरेंजमेंट असते ही एका स्मॉल रिजनपुरतीच मर्यादित असते आणि असे नंबर ऑफ रिजन्स मिळून किंवा नंबर ऑफ असे त्याला आपण ग्रेन साईज म्हणतो ग्रेन म्हणतो आणि असे नंबर ऑफ ग्रेन्स मिळूनच आपल्याला एक जो सॉलिड मिळतो त्याला आपण पॉलिक्रिस्टलाइन सॉलिड म्हणतो. आता पॉलिक्रिस्टलाइन सॉलिडचे जर एक्झाम्पल्स बघितले तर मेटल्स आर द बेस्ट एक्झाम्पल ऑफ पॉलिक्रिस्टलाइन सॉलिड. Now next there is a amorphous solid. Now if you see this two-dimensional solid crystal then you can understand. Here there is no regular and periodic arrangement of atoms. That means the atoms are arranged in irregular form. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला अशी एकसारखी अरेंजमेंट तुम्हाला दिसणार. म्हणजे वाटेल तशी जे ॲटम्स आहेत ते वाटेल तसं याच्यामध्ये म्हणजे त्यांच्यामधले जे डिस्टन्स वगैरे आहे तर हे
सारखं नाही, म्हणजे इरेग्युलर फॉर्ममध्ये. सो यू कॅन ऑल्सो सी इन द 3 डायमेन्शनल सॉलिड क्रिस्टल. तर तुम्हाला हे समजूनच जाईल की याच्यामध्ये रेग्युलर अँड पिरियडिक अरेंजमेंट नसते. बरोबर आहे. मग असा जो सॉलिड असतो, अशा सॉलिडला आपण ॲमॉर्फस सॉलिड म्हणतो. So amorphous solid is nothing but the solid which does not have the regular and periodic arrangement of an atoms or molecules in 3 dimension are called as the amorphous solid. म्हणजे जे amorphous solid आहे याच्यामध्ये हेच ध्यानात ठेवायचं की देअर इज अ नो रेग्युलर अँड periodic arrangement of atoms. बरोबर आहे. If you see the examples of these amorphous solids are glass, plastic, rubber, starch, protein. So these are some examples of the amorphous solid. Now we will see the difference between the crystalline and amorphous solid. तर याच्यामधला फरक जर बघायचं झालं तर तुम्हाला माहिती की क्रिस्टलाइन सॉलिड जर म्हटलं तर देर इज अ रेग्युलर अँड पिरियडिक अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इन अ सॉलिड. बरोबर आहे. तर अँड इन केस ऑफ amorphous solid actually there is a irregular and random manner arrangement of the atoms or molecules. That means atoms and molecules are arranged in a irregular and random manner. आता जर दुसरा फरक बघितला तर क्रिस्टलाइन सॉलिड हॅज द शार्प मेल्टिंग पॉईंट. आता हा शार्प मेल्टिंग पॉईंट का असतो, तर बिकॉज इन क्रिस्टलाइन सॉलिड ॲक्च्युली ऑल द ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स हॅव्हिंग द सेम डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे जर तुम्ही बघितलं की आपण म्हणतो रेग्युलर अँड पिरियडिक अरेंजमेंट आहे, म्हणजेच ते प्रत्येक ॲटम्स किंवा मॉलिक्युल्समधलं जे काही डिस्टन्स असेल हे थ्रूआउट जे हे असेल तुमचा सॉलिड असेल याच्यामध्ये सारखं असतं. मग त्याच्यामुळं काय असतं की ड्यू टू दिस द बॉन्ड्स बिटवीन दिज ॲटम्स आर इक्वली स्ट्रॉंग. मग त्यांच्यामधले जर बॉन्ड्स जर इक्वली स्ट्रॉंग असेल तर ऑफकोर्स दे हॅव द शार्प मेल्टिंग पॉईंट. बट इन केस ऑफ amorphous जर सॉलिडचं जर बघितलं आपण तर दिस amorphous solid do not have the sharp melting point. आता हे का नसतं, बिकॉज the distance between all the atoms or molecules in amorphous solids are not equal, and due to that the bonds between these atoms are not equally strong, and therefore this amorphous solid here do not have the sharp melting point. Again, if you see in crystalline solid, if that crystalline solid breaks, then the broken pieces also have the regular shape. But in case of amorphous solid, if that amorphous solid breaks, then the broken pieces are irregular in shape. आता जर आपण काही क्रिस्टलाइन सॉलिड्सचे जर एक्झाम्पल्स बघितले तर some metals like gold, silver, aluminum, some of non-metals like diamond, silicon, germanium, sodium chloride, and some of the ceramics are the examples of crystalline solids. And glass, rubber, plastics, these are the examples, some of examples of the amorphous solid. Thank you.